नमस्कार विदर्भावासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज रविवार म्हणजे 23 ऑगस्ट, पुढच्या काही दिवसात विदर्भातील पावसाचं नेमकं वातावरण कसं राहणार आहे याची इत्थंभूत माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत। पुढील 15 दिवसाचा अंदाज आपण आजच्या भागात देण्याचा प्रयत्न करू। वास्तविक गेल्या 14 ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये आपण 28 ते 29 ऑगस्टपर्यंतचा अंदाज दिला होता। त्यामध्ये आपण सांगितलं होतं की 15 ऑगस्ट नंतर काही दिवस विदर्भात पावसाचं वातावरण राहील आणि त्यानंतर 24 ते 28 दरम्यान मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचं वातावरण विदर्भात राहील। 15 ऑगस्ट नंतर पाहिजे तसा पाऊस बरसलेला नाही। आपण सांगितलं होतं त्यानुसार फक्त तो गोंदिया, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या भागातच बरसला वर्धेपर्यंत। परंतु पश्चिम विदर्भात त्याचं प्रमाण अतिशय कमी होतं, जवळपास फार कमी होतं। पश्चिम विदर्भाच्या अनेक भागामध्ये गेल्या 10-15 दिवसापासून खंड पडल्यासारखी पावसाची स्थिती होती। काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्या, परंतु त्यामुळं विदर्भात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली होती आणि ही तूट आजच्या घडीला जवळपास 25% जवळ पर्यंत आहे। शास्त्रीयदृष्ट्या जर आपण भाषेत वर्णन करायचं झालं तर जेव्हा पावसाची तूट ही 15% किंवा त्यापेक्षा अधिक जाते तर त्याला दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणून संबोधल्या जाते आणि विदर्भातील पावसाची सध्याची तूट जी आहे ही 25%हून अधिक आहे। त्यामुळे सध्या विदर्भात दुष्काळ सदृश परिस्थितीत आहे। परंतु काळजी करण्याचं कारण यासाठी शेतकऱ्यांनी की एकापाठोपाठ एक दाब जे आहे, कमी दाब, हे आता बंगालच्या खाडीमध्ये निर्माण होणार आहे आणि ते जरी उत्तरेला जात असले तरी त्याचा काही अंश हा विदर्भावर आपल्याकडे पाऊस देणार आहे। त्यामुळे पुढच्या काही काळात विदर्भाला आपल्याला पिकांना पाहिजे इतका पाऊस निश्चितपणे होणार आहे। काही ठिकाणी तो मुसळधारसुद्धा होऊ शकतो, तर काही ठिकाणी मध्यम साधारण हलका, तर काही ठिकाणी थोडाफार कमी जास्त होऊ शकतो। परंतु पाऊस हा येणार आहे, तो पुढचे काही दिवस येणार आहे। त्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर विदर्भात अनेक ठिकाणी मोठे पाऊस होऊ शकतात अशी शक्यता आहे। तर आता आपण निश्चितपणे बघू की पुढच्या काही दिवस विदर्भातील पावसाची स्थिती नेमकी कशी राहणार आहे। तर यासाठी सर्वप्रथम आपण IMD म्हणजे भारतीय हवामान विभागाची जी सॅटेलाईट इमेज आहे हे जर बघितली आजची, तर आपल्या लक्षात येईल की बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि ते छत्तीसगड मार्गे इकडे मध्य प्रदेश आणि उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आपण बघतो की त्याचा चक्राकार परिस्थिती झाल्यामुळं त्याचा घेर फार मोठा आहे आणि म्हणून आपण बघतो की जरी ती उत्तरेकडे जात असलं तरी विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये आपण बघतो जवळपास नागपूर, वर्धा, यवतमाळपर्यंत मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी झालेली आहे आणि पुढचे काही दिवस हे ढग आणखी वाढून पश्चिम विदर्भापर्यंत सरकणार आहे। म्हणजे पुढचे काही दिवस पूर्व आणि पश्चिम विदर्भ या दोन्ही ठिकाणी काही ठिकाणी हलक्या मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अधिक स्पष्टपणे बघू शकतो की बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि हा जो कमी दाब आहे तर हा छत्तीसगड मार्गे मध्य प्रदेश आणि तिकडे बिहार आणि उत्तर प्रदेश या भागात सरकण्याची शक्यता आहे। त्याचा ट्रॅक जो आहे हा साधारणपणे असा राहील आणि आपण बघतो आहे की बंगालच्या सागरातून इकडे छत्तीसगडच्या उत्तरेकडून सोबतच मध्य प्रदेशच्या भागातून हे तिकडे पुढे दिल्ली आणि पंजाब सोबतच काश्मीरकडे सरकणार आहे आणि सोबतच यालाच पॅरलल अशी मान्सूनची एक ट्रफ रेषा तयार झाली आहे आणि यामुळं याचा घेर जो आहे हा चक्राकार स्थिती असल्यामुळे याचा घेर मोठा आहे आणि त्यामुळंच जरी हे उत्तरेकडच्या भागातून जाणार असलं म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश आणि तिकडे पंजाबकडे, तरीसुद्धा छत्तीसगड मार्गातून जेव्हा ते आज त्याचा मार्गक्रमण होईल तेव्हा ते विदर्भाच्या काही भागामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस देऊन जाणार आहे आणि हा उत्तरेकडच्या भागात जास्त पाऊस पडेल। त्यामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती हे जे जिल्हे आहेत, सोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर हे छत्तीसगडला लागत असलेले जिल्हे जे आहेत, तेलंगणा आणि छत्तीसगडला, या भागात पुढचे 3 ते 4 दिवस मोठे पाऊस होऊ शकते। पुढचे 2 दिवस पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये, वर्धा जोरदार पाऊस होऊ शकतो। तर त्यानंतर 26 तारखेनंतर 25-26 तारखेच्या पुढे पूर्व विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम याही जिल्ह्यामध्ये सोबतच पूर्व विदर्भातही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। पावसाची जी तीव्रता आहे ही 26 ते 27 दरम्यान अधिक राहू शकते आणि उत्तरेकडच्या जिल्ह्यांमध्ये
या पावसाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो काही विदर्भाच्या भागामध्ये, उत्तरेकडच्या जिल्ह्यामध्ये. तर पुढचा आठवडाभर विदर्भाच्या कोणत्या भागात पाऊस राहणार आहे याचा जर अंदाज घेतला तर आपण बघू शकतो या मॉडेलमध्ये की जवळपास नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये मोठा पाऊस होणार आहे. सोबतच पूर्व विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळचा काही भाग या भागातही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तुलनेने पावसाचं प्रमाण अकोला, बुलढाणा जिल्ह्यात कमी असेल, विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात. परंतु 27 तारखेनंतर बुलढाणा जिल्ह्यातही मोठे पाऊस होऊ शकतात 26 तारखेच्या मध्यरात्रीनंतर. त्यामुळे एकंदरीत विदर्भाच्या सर्वच भागामध्ये पुढचे 3-4-5 दिवस म्हणजे 28 तारखेपर्यंत मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर या मॉडेलच्या माध्यमातून आपण अधिक विस्तृतपणे समजू शकतो की विदर्भाच्या कोणत्या भागात नेमका कधी पाऊस होणार आहे. ही आजची स्थिती आहे. तर आपण बघतो की आज जवळपास गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो दुपारनंतर सायंकाळी रात्री उशिरापर्यंत. तर सोबतच नागपूर असेल, भंडारा असेल, त्यानंतर वर्धा आहे, यवतमाळ, इकडे वाशिमचा जो काही भाग आहे, अकोला जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, तर या जिल्ह्यातही हलके मध्यम स्वरूपाचे पाऊस आज 23 तारखेला होऊ शकतो अशी शक्यता आहे. अपवाद राहील बुलढाणा जिल्ह्यात. बुलढाणा जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी होऊ शकतात. मात्र उर्वरित भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस विदर्भात अनेक ठिकाणी होण्याची शक्यता आहे आज 23 तारखेला. तर ही उद्याची म्हणजे 24 तारखेची परिस्थिती आहे. आणि 24 तारखेला आपण बघतो की भंडारा, गोंदिया, विशेषतः गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि उर्वरित जे जिल्हे आहे पूर्व विदर्भातील त्यामध्ये नागपूर असेल, वर्धा असेल, भंडारा असेल या जिल्ह्यात मध्यम ते काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी उद्या 24 तारखेला होऊ शकतात अशी स्थिती आहे. तर ही 25 तारखेची म्हणजे मंगळवारची स्थिती आहे. आणि मंगळवारी आपण बघतो की विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे, विशेषतः पूर्व विदर्भात. त्यामध्ये संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये 25 तारखेला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश राहील. तर वर्धा जिल्ह्यामध्येही हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. सोबतच पूर्व विदर्भातील अमरावती आणि यवतमाळ याही जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. अकोल्याच्याही काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस होईल. बुलढाण्यात मात्र पावसाची शक्यता 25 तारखेला फार कमी दिसते आहे. 26 तारखेपासून मात्र विदर्भातील पावसाची परिस्थिती आणखी वाढू शकते. तर आपण बघतो की विदर्भात मोठे पाऊस होऊ शकतात, विशेषतः पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, सोबतच यवतमाळ हे जिल्हे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात तुफान पाऊस होऊ शकतो मुसळधार स्वरूपाचा. तो 26 तारखेला. 26 तारखेनंतर मध्यरात्रीनंतर बुलढाण्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो 26 आणि 27 तारखेला. सध्याची ही 26 तारखेची परिस्थिती आपण बघतो. 27 ऑगस्टला विदर्भात पुन्हा एकदा 26 तारखेप्रमाणे जोरदार पाऊस होऊ शकतो, विशेषतः नागपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्याचा काही भाग या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सोबतच भंडारा, चंद्रपूर जिल्ह्याच्याही काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. उर्वरित जे काही गोंदिया, गडचिरोली, सोबतच वर्धा, यवतमाळ, वाशिम हे जे भाग आहेत याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचे किंवा काही ठिकाणी थोडा जोरदार स्वरूपाचा पाऊस 27 तारखेला सुद्धा होऊ शकतो अशी शक्यता आहे. तर ही 28 ऑगस्टची स्थिती आहे. आणि आपण बघतो की बुलढाण्यामध्ये पावसाची कमतरता पुढचे काही दिवस 2-4 दिवस जे राहणार होती ती पूर्ण तूट 28 तारखेला म्हणजे 27 तारखेच्या मध्यरात्रीनंतर 28 तारखेला दिवसभर. तर या संपूर्ण भागामध्ये बुलढाणा असेल, अकोला असेल येथे मोठा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मोठा पाऊस होऊ शकतो. सोबतच अकोला, अमरावती, वाशिम जिल्ह्याचा काही भागात याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. अकोला जिल्ह्यातील जवळपास भागामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्याच्या जवळपास तालुक्यांमध्ये मुसळधार ते काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 28 तारखेला होणार आहे. तर ही 29 तारखेची स्थिती आहे. म्हणजे पुढे मध्य प्रदेशाकडून तिकडे राजस्थानकडे सरकलेली ही जी वादळी परिस्थिती आहे हे पुन्हा एकदा विदर्भाच्या भागात सरकण्याची शक्यता आहे. ते पश्चिमी वाऱ्यामुळे म्हणा किंवा आणखी काही कारणं असू शकतात त्याला. तर त्यामुळे आपण बघतो की 28 तारखेनंतर 29 तारखेला पुन्हा एकदा अमरावती त्यानंतर वर्धा या 2 जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
तर अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर याही भागामध्ये हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस 29 तारखेलाही कायम राहण्याची शक्यता आहे. 30 तारखेला पश्चिम विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी होत जाईल आणि पूर्व विदर्भात मात्र 30 तारखेलासुद्धा 30 ऑगस्टलासुद्धा पूर्व विदर्भाच्या अनेक भागामध्ये म्हणजे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर नागपूर, वर्धा याही जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी होण्याची शक्यता 30 तारखेला म्हणजे 30 ऑगस्टलासुद्धा आहे. 31 तारखेनंतर मात्र ही सिस्टम जी आहे हे विदर्भातून पूर्णपणे बाहेर निघू शकते आणि 31 तारखेनंतर विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी होऊ शकते किंवा पाऊस हा 31 तारखेनंतर बंद होऊ शकतो विदर्भातील पुढचे आठवडाभर. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून तर जवळपास 4 ते 5 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या विशेषतः काही भागामध्ये खंडाची परिस्थिती राहू शकते अशी शक्यता आहे. म्हणजे आठवडाभर 1 तारखेपासून पावसाचं प्रमाण विदर्भातील नसल्यासारखं राहील. तुरळक स्वरूपात काही ठिकाणी पाऊस कोसळू शकतो. परंतु पुन्हा एकदा 6 तारखेनंतर म्हणजे 6 सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा उत्तरेकडून नव्यानं वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणून निर्माण झालेली परिस्थिती तयार होत आहे आणि यावेळी उत्तरेकडच्या भागातून खालच्या भागात पाऊस सरकू शकतो आणि आपण बघतो की 6 तारखेच्या पुढे जवळपास 6 आणि 7 तारखेला पुन्हा एकदा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या भागात 6 ते 9 तारखेपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 7 सप्टेंबर ते 9 ते 10 सप्टेंबरपर्यंत. अर्थात हा फार पुढचा अंदाज आहे. यामध्ये अनेक बदल होऊ शकतात. नक्की पुढच्या भागात आपण या संदर्भातही पूर्ण माहिती देऊच. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपण हे बघतो आहोत की विदर्भात पावसाचं प्रमाण फार कमी राहणार नाही. त्यामुळं दुष्काळ सदृश जी परिस्थिती निर्माण झाली आहे ही तूट निश्चितपणे पुढच्या काही दिवसामध्ये भरून निघेल अशी आपण आशा करायला हरकत नाही. म्हणजे याचाच अर्थ असा की पुढचे काही दिवस म्हणजे आजपासून किंवा उद्यापासून विदर्भाच्या अनेक भागात पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं गेले काही दिवस जो की विदर्भाच्या अनेक भागामध्ये खंड पडला होता तो खंड भरून निघून चांगला पाऊस, पिकांना आवश्यक असलेला पाऊस हा पुढच्या काही दिवसांमध्ये विदर्भात होणार आहे. जरी 1 तारखेपासून खंड दाखवत असला तरी तो काही फार काळ राहणार नाही. 3-4 दिवसाचा खंड पडू शकतो. त्यानंतर 6-7 तारखेनंतर पुन्हा एकदा बंगालच्या सागरामध्ये आणि इकडे वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तरेकडच्या भागातून येत असल्यामुळे नवीन परिस्थिती तयार होईल पावसाला पोषक आणि 6-7 तारखेनंतर किंवा 5-6 सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा विदर्भात पावसाचं वातावरण तयार होणार आहे. ही झाली आपली ची चांगली बातमी होती. परंतु वाईट बातमी अशी आहे की याच दरम्यान अल निनोचा प्रभाव जो आहे म्हणजे पावसाला अडथळा आणणारा जो घटक आहे तो म्हणजे अल निनो. आपल्याला माहीत आहे की अल निनो मोठ्या प्रमाणात भारतात सक्रिय झाला आहे आणि सध्या तो 100% परिस्थितीला पोहोचला आहे आणि त्याला काउंटर करणारे जे घटक जे होते तेही निष्प्रभ झालेले आहेत. त्यामुळं पुढच्या काळात म्हणजे पुढच्या महिन्यापासून सप्टेंबरच्या उत्तरार्धामध्ये म्हणा किंवा ऑक्टोबरमध्ये पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी होऊ शकतं विदर्भातलं आणि त्यामुळं निश्चितपणे गंभीर परिस्थिती विदर्भात निर्माण होऊ शकते विशेषतः रब्बी पिकासाठी आणि रब्बी पिकं अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण का अल निनोचा प्रभाव हा दिवसेंदिवस खूप वाढत आहे आणि त्याचे सर्व परिणाम संपूर्ण देशभर आणि विदर्भावर महाराष्ट्रावरसुद्धा आपण बघतो आहोत आणि पुढच्या काळात हे प्रमाण अधिक वाढू शकते. त्यामुळे ही परिस्थिती ओळखून आजच पाण्याचं सूक्ष्म नियोजन शेतकरी असेल, सामान्य नागरिक असेल, तसेच प्रशासन असेल यांनी करावं, काटेकोरपणाने करावं. आजपासूनच जलसाठ्यात काटकसर करण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे. कारण की पुढचा काळ हा जिकरीचा काळ आहे आणि त्यामुळं पिकं थोडीफार तकतील परंतु पिण्याच्या प्रश्नाचा गंभीर प्रश्न हा डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यानपासूनच विदर्भात तो डोके वर काढू शकतो. अर्थात जर निसर्गामध्ये काही बदल झाला आणि निसर्गानं अनपेक्षित वेगळा पाऊस किंवा मोठा पाऊस जर परतीचा जर दिला तर हाही प्रश्न आपला निकाली काढू शकेल अशी आशा करू आहे. एवढंच बोलतो आणि या निमित्तानं आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात आपण भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.